जे काही पवार साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। तर शरद पवार यांनी केलेल्या याच दाव्यांवरती महाविकास आघाडीचे नेते आणि सत्ताधारी यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। जे मला माहिती आहे ते असं की दोन व्यक्ती त्यांच्याकडे गेल्या होत्या, आम्ही मतदार याद्या मॅनिप्युलेट करून देऊन तुम्हाला अमुक अमुक सीट निवडून देऊ, तो काहीतरी त्यांनी 160 असा काहीतरी आकडा सांगितला होता। आणि मला जो पवार साहेब माहिती आहेत त्यांचा याच्यावर विश्वासच बसला नाही। ते म्हणाले असं कसं होऊ शकते रे, आणि त्याच्यानंतर हा विषय काही त्यांनी पुढे नेला नाही। जर ती दोन माणसं पवार साहेबांना भेटायला आली होती तर तात्काळ त्यांनी तशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाईची मागणी त्यावेळी करायला पाहिजे होती। असूही शकेल, कारण आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष पवार साहेब राजकारणात आहेत आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे। अनेक निवडणुका त्यांनी आयुष्यात पाहिलेल्या आहेत आणि पहिल्यांदा कदाचित आपण पाहतोय की वोट्सची चोरी जी होती ती एवढे उघडपणे झालेली आहे। साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं हे आता कळायला लागलेलं आहे। अनेकदा असं होतं की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोमतं ते भाजपला। आता ते काय बोलले तर शरद पवार साहेबांचं स्टेटमेंट पण आजकाल दोन्ही साईडने बजावची भूमिकेमध्ये ते असतात, ते कधी राजकीय स्पष्ट भूमिका ते घेत नाहीत, म्हणून या भूमिकेला सुद्धा आम्ही तेवढं गांभीर्याने पाहतो।